डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। अक्कलकोट तालुक्यातील बबलात येथील जिल्हा परिषद शाळेच्या व्हरांड्यातील स्लॅबचा काही भाग मंगळवारी कोसळून 13 विद्यार्थी आणि 2 शिक्षक जखमी झाल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी बुधवारी सकाळी जखमी विद्यार्थ्यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली। त्यानंतर त्यांनी बबलात येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन दुर्घटनास्थळाची पाहणी केली। घटनेची संपूर्ण चौकशी करून त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले। जखमी विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधून घटना नेमकी कशी घडली याची माहिती त्यांनी जाणून घेतली आहे। तसंच विद्यार्थ्यांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेत चांगल्या प्रकारे उपचार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। शाळेच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेशही कुशल जैन यांनी दिले असून ही शाळा नेमकी कशी बांधण्यात आली, इमारतीची सद्यस्थिती काय आहे आणि यापूर्वी तिची देखभाल किंवा दुरुस्ती कधी करण्यात आली होती या संदर्भातील माहिती ग्रामस्थ व संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांनी घेतली। या सर्व बाबींचा समावेश असलेला अहवाल तातडीने तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। अहवाल प्राप्त झाल्यानंतर शाळेची दुरुस्ती पुरेशी आहे की नवीन इमारत उभारणं आवश्यक आहे याबाबत निर्णय घेतला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं। बबलात पुरतेच मर्यादित न राहता संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील जीर्ण अथवा धोकादायक जिल्हा परिषद शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार त्यांची दुरुस्ती करण्याची कार्यवाही केली जाईल असंही त्यांनी सांगितलं। दरम्यान खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी विद्यार्थ्यांच्या उपचाराचा खर्च शासनामार्फत करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आलेल्या प्राथमिक माहितीनुसार शाळेतील संबंधित स्लॅब धोकादायक स्थितीत नव्हता, मात्र विद्यार्थी स्लॅबला हुक लावून झोका खेळण्याचा प्रयत्न करीत असताना त्यावर अतिरिक्त ओझं पडल्याने प्लास्टरचा भाग निसटला आणि त्यातून ही दुर्घटना घडली अशी माहिती गटविकास अधिकारी शंकर कवितके यांनी शाळेला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली। दुर्घटनेत जखमी झालेल्या 13 विद्यार्थ्यांपैकी सध्या 2 विद्यार्थी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात उपचार घेत आहेत। त्यांच्या डोक्याला मार लागल्याने सिटी स्कॅन करण्यात आला असून त्यांची प्रकृती समाधानकारक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। त्यांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येईल अशी माहिती डॉक्टरांनी दिली। यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, गट शिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे, बांधकाम विभागाचे उपअभियंता शरद उंबरजे, पाणी पुरवठा उपअभियंता विद्याधर राठोड, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी भुजंग चिंताकोटी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आश्विन करसखेडे, दयानंद परिचारक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। जिल्हा परिषद अध्यक्ष वैद्य यांनी ही दिली भेट। बबलात येथील शाळेतील दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांनीही शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। ज्या ठिकाणी स्लॅबचा भाग कोसळला त्या परिसराची पाहणी करून त्यांनी घटनेची माहिती घेतली। तसेच जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस करून त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली। जखमी विद्यार्थ्यांना तातडीने आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना त्यांनी दिल्या। विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।